Hello students, we are discussing deductions under section 80. These deductions are given from gross total income of an SEC. These deductions are given when they have claimed by the SEC. If SEC fails to claim this deduction, no further issue regarding it will be considered. So, in the present lecture, we are discussing first deduction, that is deduction in respect of cooperative societies under section 80p. Cooperative society cooperation is the best art in the world. Cooperation is one of the important sectors of economy in which members come together for protecting their interests. So cooperative institute plays very crucial role for the upliftment of weaker section of the society. They are considering welfare of the members. Therefore, the central government has recently created a separate ministry called as Cooperation Ministry. But kindly remember that particular states' laws are applicable in that states. The following income included in the gross total income of the cooperative society can be deducted to arrive at total or taxable income. आता इथं कॉपरेटिव्ह सोसायटीची आपण पाहिलं की मल्टिपल कॉपरेटिव्ह सोसायटीज, अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटीज, ॲग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज, वर्कर्स cooperative societies, like this number of cooperative housing cooperative societies. अशा अनेक प्रकारच्या cooperative संस्था आपल्या देशामध्ये काम करतात. इस्पेशली महाराष्ट्रामध्ये तर याचं कॉर्पोरेशनचं मोठं जाळं निर्माण झालेलं आहे. आता पुढील नमूद केलेल्या cooperative सोसायटी यांनाही डिडक्शन मिळेल. The whole of the amount of profits attributed to any one or more of the following activities in case of cooperative societies engaged in such activities. आता सगळी रक्कम त्यांच्या नफ्याची, पहिल्यांदा आपलं म्हटलं कॉर्पोरेशन is known for help to each other, but the basic idea behind it, in order to protect interest of members, they are formed. Cooperation is based on certain principles, and that principles are followed in that cooperative institute or society. They are for service, they are not for profit making, but they are concerned with getting profit. So those activities concerned with getting profit, म्हणजे सहकारी संस्थांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यातून जर प्रॉफिट मिळत असेल तर त्या संदर्भात ही डिडक्शन आहे. कॅरिंग ऑन द बिझनेस ऑफ बँकिंग, जे कॉपरेटिव्ह बँका असतील त्यांचा नफा आहे. प्रोव्हाइडिंग क्रेडिट फॅसिलिटीज टू मेंबर्स, दॅट इज प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज, प्रायमरी कॉपरेटिव्ह ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक्स ओनली. म्हणजे पहिल्यांदा इथं बँकिंग कॉपरेटिव्ह बिझनेसमध्ये कोणत्या बँका येतात की ज्यांना हे डिडक्शन क्लेम करता येईल कॉपरेटिव्ह, तर ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज येतात आणि प्रायमरी कॉपरेटिव्ह ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक येतात. म्हणजे रुरल डेव्हलपमेंट बँक, रुरल बँक, ॲग्रिकल्चर बँक किंवा ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज यांनाच ही डिडक्शन मिळेल.
बाकी टाईपच्या कॉपरेटिव्ह बँका आहेत, समजा सॅलरी अर्नर्स कॉपरेटिव्ह बँक्स, अर्बन कॉपरेटिव्ह बँक्स, यांनाही डिडक्शन मिळणार नाही. याच सोसायटीज आणि बँकेलाही डिडक्शन मिळेल, बँकांनाही डिडक्शन मिळेल. ऑर एक कॉटेज इंडस्ट्री, सहकारी संस्थावर कॉटेज इंडस्ट्री असेल त्यांना डिडक्शन मिळेल. दी मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ग्रोथ बाय इट्स मेंबर्स, किंवा ॲग्रिकल्चर संबंधित जे प्रोड्यूस असतील तशा स्वरूपाची कॉपरेटिव्ह संस्था काम करत असेल तर त्यांना मिळेल. दी परचेस ऑफ ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स, सीड्स, लाईव्हस्टॉक or other articles intended for agriculture purpose, supplying them to its members. एखादी कॉपरेटिव्ह संस्था आपल्या सभासदांना म्हणजे शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चरची काही साधनं देत असेल, देण्यासाठी स्थापन झाली असेल, बियाणं देण्यासाठी स्थापन झाले असेल, किंवा पशुधन देण्यासाठी स्थापन झाले असेल, तर ती मेंबरला सप्लाय केल्यानंतर किंवा त्यातून काय जो नफा होईल अशा पद्धतीच्या ज्या संस्था असतील त्यांचा नफा देखील सर्वच्या सर्व एटीपी खाली, एटीपी डिडक्शनमुळे डिडक्शनला पात्र असेल. दी प्रोसेसिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ग्रोन बाय इट्स मेंबर्स विदाउट दी एड ऑफ पॉवर, म्हणजे काही प्रोसेसिंग इंडस्ट्री आहेत ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्टवर, ॲग्रिकल्चरवर प्रोसेस करणाऱ्या काही कॉपरेटिव्ह संस्था आहेत, पण त्यांनी पॉवरचा वापर करता कामा नये. पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता जे काही प्रोसेसिंग चालतात त्या प्रोसेसिंगसाठी एखादी एखादी कॉपरेटिव्ह संस्था काम करत असेल तर अशा संस्थेचा नफा देखील ह्या डिडक्शनसाठी पात्र राहील. दी कलेक्टिव्ह डिस्पोजल ऑफ दी लेबर ऑफ इट्स मेंबर्स, की आपण लेबर सप्लायची कॉपरेटिव्ह सोसायटी असेल तर त्यांना देखील असेल, म्हणजे मेंबरच लेबर म्हणून काम करत असतील आणि त्यांचं सप्लाय होऊन काय मिळत असेल नफा, तर तो नफा देखील आपल्याला या एटीपी खाली डिडक्शनला विचारात घेतला जाईल. फिशिंग और अलाइड ॲक्टिव्हिटीज, दॅट इज टू से दी कॅचिंग, क्वेरिंग, processing, preserving, storing, or marketing of fish, or the purchase of material and equipment in connection therewith for the purpose of supplying them to its members. The whole of the amount of profits and gains of business attributable to any one or more of such activities. फिशिंग संबंधीची कॉपरेटिव्ह सोसायटी आहे. ते फिश कॅच करतात, पकडतात, त्याचं प्रोसेसिंग करतात किंवा प्रिझर्व करतात. अशा ॲक्टिव्हिटीमुळे त्यांना जो काही नफा मिळेल तो नफा देखील एटीपी खाली डिडक्शन म्हणून दाखवता येईल. Provided that in the case of a cooperative society following under subclause 6 or subclause 7 as mentioned above. आता जे वरती .6 आणि 7 घेतलेलं आहे स्मॉलमध्ये, the rules and bylaws of the society restrict the voting rights to the following classes of its namely. त्याला काही कंडिशन्स आहे 6 आणि 7 ला. काय कंडिशन आहे? The individual who contribute their labor as the case may be carry on the fishing or allied activities, की 6 मध्ये जे आपले लेबर आपण सप्लाय करतो तर ते फिशिंग ऍक्टिव्हिटीजला केले असतील तरी चालतील. The cooperative credit societies which provide financial assistance to the society, म्हणजे cooperative credit society यांनी सोसायटी ग्रामीण लेवलला असते त्यांना क्रेडिट फायनान्स सप्लाय केला असेल तरी लक्षात घेतलं जाईल. दी स्टेट गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटला देखील हे सप्लाय केलं तरी आपण इथे लक्षात घेणार. म्हणजे आता ज्या उल्लेख केलेल्या संस्था, कॉपरेटिव्ह संस्थांचा जो नफा असेल तो 100%
होल म्हणजे 100%. आपण इथं त्याची ATP या ही डिडक्शन दाखवणार, म्हणजे ज्या कोऑपरेटिव्ह संस्था नफा त्यांचा असेल त्यासाठी सर्व नफा आपण क्वालिफाय करणार डिडक्शनसाठी. सेकंड, दुसरा पार्ट, the whole of the amount of profits of primary cooperative society derived from the business of supplying milk. म्हणजे दूध दूध पुरवठा कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, ऑइल सीड्स संदर्भात काम करणारी कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं उत्पादन करणारी संस्था असेल, और हे त्यांचं सप्लाय ते गव्हर्नमेंटला किंवा लोकल अथॉरिटीला त्यांनी करायला पाहिजे, और गव्हर्नमेंट कंपनीला किंवा कॉर्पोरेशनला करायला पाहिजे. तर अशा कोऑपरेटिव्ह सोसायटींना सर्व नफा आपल्याला डिडक्शन दाखवता येईल. In case of cooperative society engaged in activities other than those specified above, either independently or in addition to all or any of the activities so specified, so much of its profits and gains attributed such activity does not exceed rupees 50,000, does not exceed rupees 50,000, rupees 1 lakh in case of consumer cooperative society. म्हणजे या संस्थांचा आता ज्या उल्लेख केला त्या सोडून अजून काही संस्था काम करत असतील पण त्यांचा प्रॉफिट 50,000 पेक्षा जादा नसेल किंवा कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर त्या सोसायटीचा प्रॉफिट 1 लाख रुपयापेक्षा जादा नसेल तर यांना ही डिडक्शन मिळेल. Now consider item number 4. The whole of the income derived by a cooperative society from the letting of godown or warehouses for storage, processing or facilitating marketing of commodities. किंवा ज्या कोऑपरेटिव्ह संस्था गोदाम क्षेत्रामध्ये काम करतात, स्टोरेज करतात, प्रोसेसिंग करतात, त्यांना देखील ही डिडक्शन मिळेल. The whole of the interest and dividend income earned by cooperative society from its investment in any other cooperative society. आता एखाद्या कोऑपरेटिव्ह संस्थेने दुसऱ्या कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यामुळे त्या कोऑपरेटिव्ह संस्थेला इंटरेस्ट आणि डिव्हिडंड मिळत असेल तर त्याची देखील डिडक्शन ATP खाली दाखवता येईल. Any interest on securities of income from house property is fully allowed if the gross total income of cooperative society does not exceed rupees 20,000. जर कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ग्रॉस टोटल इन्कम 20,000 पेक्षा जादा नसेल तर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इंटरेस्ट किंवा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी याचं देखील कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्थेचं असेल ते ATPला डिडक्शनसाठी पात्र ठरेल. बट दिस डिडक्शन इज नॉट अलाउड टू ए हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता लक्षात ठेवा, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीला ही डिडक्शन मिळणार नाही, और ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीला मिळणार नाही, और एंगेजिंग इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन विथ द एड ऑफ इलेक्ट्रिक पॉवरचा वापर करून जे काही मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स करतात अशा संस्थांना ही डिडक्शन मिळणार नाही. म्हणजे इथं लक्षात घ्या, ATP ही कोऑपरेटिव्ह संस्थेंना मिळणारी नफ्याच्या 100% मिळणारी डिडक्शन आहे. मात्र तिथं उल्लेख केलेल्या कोऑपरेटिव्ह संस्थांनाच हे पात्र आहेत आणि इथं
असं शेवटी आपण उल्लेख केला की ही डिडक्शन हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीला मिळत नाही, ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीला मिळत नाही, किंवा एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी आपलं मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स विद्युतच्या साहाय्यानं किंवा लाईटच्या साहाय्यानं तयार करत असेल तर त्यांना ही डिडक्शन मिळत नाही. अशा रीतीने ATPचं आपण डिस्कशन केलं. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस another deduction, that is deduction in respect of royalty income of authors of certain books other than textbooks under section 80QQ-P. आता इथं आपण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही डिडक्शन कोणाला मिळेल, जे ऑथर आहेत त्यांना ही डिडक्शन मिळेल. पण इथं कंडिशन काय, टेक्स्ट बुक्स ऑथर चालणार नाहीत, क्रमिक पुस्तकं लिहिणारे ऑथर चालणार नाहीत. म्हणजे थोडक्यात रेफरन्स बुक्स किंवा अन्य प्रकारचं बुक्स लिहिणारेच ऑथर या डिडक्शनला पात्र आहेत. म्हणजे जे पुस्तक लिहित नाहीत किंवा जे ऑथर नाहीत त्यांना ही डिडक्शन मिळण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे ज्यावेळेला आपण डिडक्शन बघतो त्यावेळेला ते संबंधित क्षेत्र देखील लक्षात घ्यायचं. आता आपण पूर्वी जे डिडक्शन डिस्कस केली ATP ती कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटी नसेल तर डिडक्शन कोणाला मिळणार नाही. म्हणजे इट इज रिस्ट्रिक्टेड टू ए स्पेसिफाईड फील्ड. आता इथं ऑथरसाठी ही डिडक्शन मिळेल. कोणता ऑथर पाहिजे, रेफरन्स बुक्स किंवा एक डॉक्युमेंटरी बुक्स किंवा इंटरनॅशनल बुक्स, नॅशनल बुक्स, जी टेक्स्ट बुक्स नाहीत यासाठीच्या ऑथरसाठी ही डिडक्शन आहे. Where the gross total income of an author who is resident in India includes a royalty income for a book being a work of literary, artist or scientific nature, a deduction is allowed. आता इथं काय, ऑथरच्या ग्रॉस टोटल इन्कम मध्ये जो भारताचा रहिवासी आहे ॲज पर द इन्कम टॅक्स क्रायटेरिया ऑफ टॅक्स रेसिडेन्स किंवा रेसिडेन्स अँड टॅक्स लायबिलिटी, त्याप्रमाणे जो भारताचा रेसिडेंट आहे ज्याच्या उत्पन्नामध्ये रॉयल्टी, खंड त्याला मराठीमध्ये म्हणतो, रॉयल्टी म्हणजे आपले अधिकार दुसऱ्याला वापरून दिल्याबद्दल मिळणारा मोबदला. बुक कसलं पाहिजे, लिटरली, आर्टिस्टिक म्हणजे ते क्रिएटिव्ह पाहिजे, वाङ्मय क्षेत्रातली पाहिजे किंवा सायंटिफिक नेचरचं पाहिजे, तर ही डिडक्शन मिळेल. किती मिळेल, अमाऊंट रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ रॉयल्टी, जी रॉयल्टीची रक्कम प्रिव्हियस इयरमध्ये त्या ऑथरला मिळेल ती, किंवा ₹3,00,000 यातील कमीत कमी रक्कम डिडक्शन मिळेल. ऑलवेज कीप इन माइंड, डिडक्शन इज allowed by considering whichever is less. जे कमीत कमी असेल ती डिडक्शन मिळते. म्हणजे इथं 3,00,000 किंवा ॲक्च्युअल रॉयल्टी यातील कमीत कमी, समजा रॉयल्टी 2,00,000 मिळाली आणि इथं दुसरा नियम आहे 3,00,000, म्हणजे कमीत कमी रक्कम किती, 2,00,000, म्हणजे डिडक्शन किती मिळणार, 2,00,000. समजा रॉयल्टी मिळाली 5,00,000, इथं दुसरी कंडिशन आहे 3,00,000 यातील कमीत कमी किती, 3,00,000, म्हणजे डिडक्शन किती मिळणार, 3,00,000 ऑथरला मिळणार जो इंडियामध्ये रेसिडेंट आहे. दी बुक फॉर दिस पर्पज शाल नॉट इन्क्लूड, आता इथं बुक्समध्ये पुढील बाबी येणार नाहीत. बाउचर्स तयार करतो याला बुक म्हणणार नाही. कॉमेंट्रीज याला बुक म्हणणार नाही. डायरीज, गाइड्स, जर्नल्स, न्यूजपेपर्स, pamphlets, textbooks, extract and other publications of similar nature याला पुस्तक आपण म्हणणार नाही. हे डिडक्शनसाठी असं लिहिलं असेल तर पात्र राहणार नाही. ए सर्टिफिकेट ऑफ फ्रॉम 10
10CD is to be furnished. If the SEC fails to claim deduction in return of income, deduction will not be allowed. आता हे डिडक्शन क्लेम करण्यासाठी एक सर्टिफिकेट SECने द्यावं लागतं 10CCD आणि ते सर्टिफिकेट जर दिलं तर ही डिडक्शन मिळेल, अन्यथा नाही. नेक्स्ट पुढची डिडक्शन. डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ रॉयल्टी ऑन पॅटंट्स अंडर सेक्शन 80RRB. पॅटंट्सची रॉयल्टी. आपल्याला माहिती आहे पॅटंट्स एकाधिकार त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, की एखाद्या आपण शोध लावला आणि त्याचे प्रॉडक्टमध्ये रूपांतर झालं आणि त्या प्रॉडक्टचं जगभरामध्ये विक्री झाली तर त्याच्यावर आपल्याला पॅटंटचे अधिकार दुसऱ्याला वापरण्यात दिल्यामुळे किंवा आपण स्वतःकडे वापरल्यामुळे जी दुसऱ्याला वापरायला दिले आपले पॅटंटचे अधिकार दुसऱ्याला वापरायला दिल्यामुळं जी काय रॉयल्टी मिळते त्या रॉयल्टीसाठी ही डिडक्शन आहे. Where the gross total income of an SEC who is resident in India includes a royalty income in respect of patents registered on or after 1st April 2003 under the Patents Act 1970, deduction is allowed at. आपल्याला माहिती आहे की हे पॅटर्न कधी रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, 1 एप्रिल 2003 नंतर रजिस्ट्रेशन झालं असेल त्यांच्यासाठी. आपल्याला माहिती आहे पॅटंट ऍक्ट 1970 हा देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. इथं किती डिडक्शन मिळेल, जे पाठीमागच्या डिडक्शनला आपण घेतला तोच रेट आहे. दी होल ऑफ सच इन्कम रिसिव्ड ऑर ₹3 लाख विच एव्हर इज लेस. प्रत्यक्ष मिळालेली रॉयल्टी ऑन पॅटंट्सवर ची रक्कम किंवा 3 लाख यातील कमीत कमी रक्कम असेल ती डिडक्शन मिळेल. A certificate of Form 10CCE is to be furnished. हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे SECने म्हणजे या SECने हे सर्टिफिकेट सादर केलं पाहिजे. Failure to claim this deduction in the return of income means no deduction afterwards. म्हणजे एकदा ते सर्टिफिकेट आपण हे दिलं नाही तर डिडक्शन परत कधीही मिळणार नाही, फर्निश केलं पाहिजे. डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स इन सेव्हिंग अकाउंट अंडर सेक्शन 80TTA. आता ही सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. काय डिडक्शन आहे, बँकेमध्ये आपण जे डिपॉझिट ठेवतो त्याच्यावर जे व्याज मिळतं त्याच्यासाठी ही डिडक्शन आहे. पोस्टल सेव्हिंग बँकमध्ये जे आपण डिपॉझिट ठेवतो त्याच्यावर जे व्याज मिळतं पोस्टल सेव्हिंग ते टॅक्स फ्री, त्याच्यावर आपण टॅक्स घेत नाही. मात्र बँकामध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रकारची डिपॉझिट्स ठेवतो त्याच्यापासून जे इंटरेस्ट मिळते त्याच्यासाठी ही डिडक्शन आहे. Where gross total income of an SEC other than senior citizen. आता इथं सिनियर सिटीजन कुणाला म्हणायचं, ज्याची 60 वर्ष वयाची पूर्ण झाली त्यांना सिनियर सिटीजन म्हणायचं. सिनियर सिटीजन सोडून म्हणजे बिलो 60 वर्षाच्या आतील व्यक्तींसाठी बिईंग अन इंडिव्हिज्युअल ती व्यक्ती पाहिजे किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली हा पर्सनची कॅटेगरी पाहिजे. इन्क्लूड्स एनी इन्कम बाय वे ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट इन सेव्हिंग अकाउंट with bank, post office, credit societies. A deduction from the gross state income is allowed as. आता ही डिडक्शन किती मिळेल, where the aggregate of such amount of income does not exceed 10,000 the whole of such income. म्हणजे थोडक्यात 10,000 पर्यंत इंटरेस्ट असेल ते सर्वचे सर्व डिडक्शन मिळेल.
मात्र इंटरेस्ट जर 10,000च्या पुढे असेल, 15,000, 20,000, तर जास्तीत जास्त डिडक्शन किती मिळेल? 10,000च. Where the aggregate amount of such income exceed rupees 10,000, डिडक्शन बी देखील किती मिळेल? 10,000च. म्हणजे एक बाब आपण इथे लक्षात घेतली, जर का व्याज 10,000 पर्यंत असेल तर सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला आपल्या उत्पन्नातून वजा करता येते ग्रॉस टोटल इन्कम मधून, आणि ते ATTE खाली वजा करता येते. पण 10,000 पेक्षा जादा जर इंटरेस्ट असेल तर जादा रक्कम उत्पन्नामध्ये समाविष्ट होते. उदाहरणार्थ, एका व्यक्तीला वर्षामध्ये 30,000 रुपये व्याज मिळालं, त्यातलं 10,000 एक्झम्पशन मिळणार, म्हणजे टॅक्सेबल इन्कममध्ये ज्याची रक्कम येणार 20,000. म्हणजे दिस डिडक्शन इज रिस्ट्रिक्टेड अप टू 10,000 ओनली. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हीच डिडक्शन सिनियर सिटीजनसाठी, आता आपण डिडक्शन घेतली ATTE ते बिलो 60 इयर्स, आता अबाव 60 इयर्स साठी ही डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ interest on deposits in case of senior citizen under section ATTE-B, where gross total income of an SCC being a senior citizen includes any income by way of interest on any types of deposits with bank, post office or credit societies, a deduction from gross total income is allowed as. आता ही डिडक्शन मिळणार, सिनियर सिटीजनला मिळणार, ATTE-B अंतर्गत मिळणार, ज्यांचं इंटरेस्ट, आता इथे नियम वेगळा आहे. सिनियर सिटीजनला इंटरेस्ट 50,000 रुपयेपर्यंत असेल तर सर्वच्या सर्व रक्कम आपणाला इंटरेस्टची 50,000, सिनियर सिटीजनला 50,000, नॉन सिनियर सिटीजनला म्हणजे 60 वर्षाच्या खालील व्यक्तीला जास्तीत जास्त डिडक्शन 10,000 मिळेल, अबव 60 वर्षाचे असेल त्यांना जास्तीत जास्त 50,000 मिळेल. When the aggregate amount of such income exceeds rupees 50,000, deduction will be get of rupees 50,000. म्हणजे थोडक्यात काय लक्षात घ्यायचं की नॉन सिनियर सिटीजन असेल किंवा ज्या व्यक्तीचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल त्यांना व्याजाची सेव्हिंग अकाउंटची रक्कम व्याजाची मिळत असेल तर तिची डिडक्शन कितीपर्यंत आपल्याला दाखवता येईल? 10,000 पर्यंत. पण ज्या व्यक्तीची वयाची 60 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यांना कोणत्याही डिपॉझिटवर बँकेकडून किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून व्याज मिळत असेल तर 50,000 रुपयेपर्यंतची डिडक्शन व्याजाची मिळेल. Senior citizen means an individual resident in India who is the age of 60 years or the more at the time of during the previous year. म्हणजे प्रिव्हियस इयरला त्याचं वय 60 किंवा 60 पेक्षा जादा असावं. The total of deduction under section ATTE-A and ATTE-B shall not be exceed rupees 50,000. आता इथे काय केले पहा, सिनियर सिटीजन असेल तर जास्तीत जास्त डिडक्शन 10,000, सिनियर सिटीजन असेल तर जास्तीत जास्त डिडक्शन 50,000, आणि एखाद्या व्यक्तीला दोन्हीलाही पात्र आहे, ATTE-A ला आणि ATTE आणि ATTE-B याची टोटल मिळून डिडक्शन 50,000 पेक्षा जादा मिळणार नाही. जास्त महत्वाचं. आपण पाहिलं डिडक्शनचे 3 टाइप्स पाहिले. अंडर सेक्शन 80 देर आर 3 टाइप्स ऑफ डिडक्शन्स इन रिस्पेक्ट ऑफ पेमेंट्स मेड, ह्या सुरुवातीला डिस्कस केला. दुसरा भाग डिस्कस केला डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम अर्न्ड, उत्पन्न मिळालं त्याच्यासाठी आपण डिडक्शन लक्षात घेतल्या. आता जो तिसरा टाइप आहे, शेवटचा टाइप, तिसरा आणि शेवटचा टाइप एकच डिडक्शन, अदर डिडक्शन्स. आता ही डिडक्शन्स कोणाला मिळेल? डिडक्शन इन केस ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी. डिसॅबिलिटी म्हणजे शारीरिक व्यंग असणाऱ्या व्यक्तींना ही डिडक्शन मिळेल अंडर सेक्शन 80U. आता शारीरिक व्यंग म्हणजे काय? फिजिकली हँडिकॅप्ड, ब्लाइंड अशा पर्सनला ही, दोज हू आर नॉट साऊंड फॉर गेटिंग or working as
like normal man because of his or her disability. In computing the total income of an individual, being a resident who at any time during the previous year is certified by the medical authority to be a person with disability, that individual shall be allowed a deduction of rupees 75,000. एखाद्या व्यक्तीला मेडिकल अथॉरिटीनं सांगितलं की हे फिजिकल डिसॅबिलिटी असं सर्टिफिकेट दिलं आणि त्या व्यक्तीला काही जर उत्पन्न मिळत असेल तर त्या उत्पन्नामध्ये 75,000 रुपये आपल्याला उत्पन्नातून कमी करता येतील, म्हणजे त्याच्यावर टॅक्स द्यायची गरज नाही आणि ते ATU साठी करता येईल. फक्त व्यक्ती काय पाहिजे, फिजिकल डिसेबल पाहिजे. जर एकाच व्यक्तीला अनेक प्रकारच्या डिसॅबिलिटीज असतील, सेवर म्हणजे अनेक प्रकारच्या डिसॅबिलिटीज असतील, ब्लाइंड आहे, परत हातपाय नाही, अशा व्यक्तींना म्हणजे चला म्हणतो सेव्हरल डिसॅबिलिटीज, अनेक डिसॅबिलिटी असतील, अनेक प्रकारचे शारीरिक व्यंग असतील, तर अशा व्यक्तीला 1,25,000 रुपयाची डिडक्शन मिळेल. आणि नॉर्मल म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला एकच व्यंग आहे किंवा ठराविक मर्यादित आहे, त्याला 75,000 मिळेल. ज्यांना अनेक व्याधी आहेत, अनेक व्यंग आहेत, अशा व्यक्तींना ही डिडक्शन 1,25,000 मिळेल. आता इथं नोट पहा, ए पर्सन विथ सेव्हरल डिसॅबिलिटी disability means a person with 80% or more of or 80% or more of one or more disability. ज्या व्यक्तीला 80% ज्यादा अपंगत्व आहे त्याला सेव्हरल डिसॅबिलिटी म्हणायचं, किंवा एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त डिसॅबिलिटीज आहेत त्यांना सेव्हरल किंवा सेव्हर डिसॅबिलिटी असं म्हणणार. ते कोणत्या कायद्यानुसार आहे? पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट 1995. तो ब्रॅकेटमध्ये म्हटलंय त्याला एम्प्लॉय इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन अँड ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन. म्हणजे थोडक्यात की एखाद्या व्यक्तीला 80%पेक्षा कमी व्यंग असेल तर त्याला डिडक्शन मिळणार 75,000, उत्पन्न मिळत असेल तर. उत्पन्नातून हे 75,000 कमी होतं. एखाद्या व्यक्तीला 80%पेक्षा ज्यादा किंवा 80% किंवा त्यापेक्षा ज्यादा डिसॅबिलिटी आहे किंवा सेव्हरल डिसॅबिलिटी असतील तर त्यांनाही डिडक्शन 1,25,000 मिळेल. In this way, I am concluding my speech here. Thank you.